एवढ्या मोठ्या बंगल्यात रात्री कोणीच नव्हतं म्हणून मला राखान इथली लग्नाला गावाला गेली म्हणून मला राखान थांबवलं होतं. मी राखणीला थांबलो. नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. 2-3 दिवस झाले व्हिडिओज टाकणं झालं नाही, कारण बाहेर गेल्यावर व्हिडिओज टाकणं झालं नाही. लय काम होतं 2-4 दिवस, त्याच्यामुळं काही टाकणंच झालं नाही. तर तुमचं सगळ्याचं चहा पाणी झालं असेल. मला अजून आंघोळ करायची. एक भाकर करून म्हणलं आईला, आणि आंघोळ करावी. परत आईला दिलं चहा करून. चहा खाली खाती आई. इथं रानात आमच्या त्या चुलत भावाच्या त्या बंगल्यावर, ती गावाला गेली ती. मग रात्री मग इथं आज येते नाही ती. मग मला इथंच थांबवायला लावलं होतं. आई पण इथंच होती. ती लग्नासाठी गेली ती सगळीच. मग मला इथं थांबवलं. मग आता आंघोळ ही आईची झाली. आता मी पाणी ठेवले आंघोळ करायची. ती म्हणली इथं थांबा म्हणली. रात्री काय मी जेवण करून आलतो बाहेरनं, सवासण्या होत्या. आईला दिले चहा करून टोस्ट खाली खायला. मला हाय आज सोमवार बी एकादश बी जायचे गावात पाणी मारायचे, आळी भरायची ती. आणि कपडे धुवून टाकले ते. इथं आईची साडी धुवून टाकली, तिकडं माझे कपडे धुवून टाकले ते. असंच रानात आहे. मग तुमचं चहा पाणी झालं का नाही अजून? एवढ्या मोठ्या बंगल्यात पहिल्यांदा झोपलो रात्री मी. आणि उशीर झाल्यावर त्यांनी सांगितलं रानात जावा योगेश भाऊ. हाय आईला मी आलो तेव्हा आईला काही वाटायचं एकटीच आहे मी, कर म्हणा तिला. एवढ्या मोठ्या बंगल्यात केली काय? केली हा केली गे. काय खाती मग आता? नाश्ता खाते, नाश्ता करते. काय छान खारी ती छान पोळी खा की. छान टोस्ट आणली. आई रानातच होती वर्षसरा झाल्यापासून. अजून महिनाभर रानातच ठेवायचं आईला, कारण घरी तिथं अडचणच आहे सगळी. त्याच्यामुळं करमतंय का इथं? होय, येता जाता गुरेचे जे बाय बोलते ते येते ते. होय, छान पोळी बी खाती. एक भाकर करतो मी, मला हा एकादशा सोमवार. आमच्या शिळ बाटली काय करतो. शेळ्या भाकरी काय राहू ती टाकून दिल्या तर मुगायला झालते त्याला. लय मुंग्या होत्या. 2 भाकरी होत्या पण त्याला लय मुंग्या होत्या, म्हणून टाकून दिल्या त्या. आणि आई मग ती करमतंय, कारण घरी लय अडचण पडली. संडासला बाथरूमला जायला यायला येत नाही. परत म्हणलं तर इकडं तिकडं बाहेर मंदिरात झोपल्यावर यायला येत नाही, कारण लय अडचण आहे. मग तिथं चालायही येत नाही. मग ही आमची वहिनी दादा म्हणले राहू द्या इथं. मग महिन्याभरात होतंय सगळं, राडा तर निघतंय तिथला. मग न्यायला आईला परत. आणि भाऊंचं वर्षसरात बी इथंच केलं तर. असं एकदा झाल्यावर काय परत करमतंय म्हणते आई. इथनं जाताना रस्त्यावरच आहे जाता. आता माणसं बोलते ती इथली म्हणली, गावातल्या बाया ही. लय हाय टेन्शन महाग अजून एवढं बांधकाम वस्तूर ही. एवढं आपण माणसाचा विश्वास जिंकते, कारण एवढ्या मोठ्या माझ्या विश्वासावर एवढं घरदार सोडून गेलेच तिथली. कारण आपण तसं विश्वासाची रद्दबदली कधीच करत नाही, विश्वासघात कधीच करायचं नाही. गरीब जरी असलं तरी विश्वासानेच माणसाचं मन जिंकायचं असं आहे. एवढं मोठं घरदार आहे पण माझ्या विश्वासावर माझ्या जीवावर सोडून गेले ती. आणि मग तिथं ती म्हणले राहू द्या म्हणले, तिथे मंदिरात झोपायची ह्याची अडचण होती. इथं काही नाही म्हणले. एक भाकर अर्धी भाकर खाती फक्त. लुगडं बी अजून कधी कधी तिची ती धुती, कधी कधी मग वहिनी धुते त्या. त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही म्हणलं, राहू द्या काय. इकडे तिकडे गेले तरी
आई म्हणजे राखण बी होते नाही. आता ही मी जर गेलो आता तर ती तर थांबतात. आईला एक भाकर करून चहा करून दिलाय. एक भाकर करून ठेवली म्हणजे हाताने घेऊन खाते तिनं. दरवाजा लावून बाहेर झाडाखाली इकडं बसते किंवा तिकडं पोरचीमध्ये पलीकडं बसते. पण माणसाचा विश्वास लागतो एवढं मोठं ठेवायला सुद्धा. तर काही कांद्याचं रोप आहे लावायलेलं इथलं. आणि इकडं ही मका आहे, गोड मका, स्वीट कॉर्न मका. इकडं पाण्याचा खड्डा आहे, शेजारी पाजारी आहे ते अजून रानात. गाव तिकडं आहे, ते टावर दिसत तिथं गाव आहे. आणि स्वीट कॉर्न मका आहे, गोड मका शिजवून खायची. गोड मका आहे अशी. इकडं पण कांद्याचं रोप आहे. तिकडेच पलीकडच्या रानात लावायचं वाटतं असं बहुतेक. गोड मका खायला आली आता ही चांगली. भाकर केली एक भाकर केली आहे, करून ठेवली भाकर. आणि राडा रापाडा ठेवला आहे किचनवर काय सगळं. एक भाकर करून ठेवलं का चाललंय आता घरी. तिथं भाकर करून ठेवली. एक वांग्याचं कालवण आहे त्यात, काल रात्रीचं वाटतं. एक भाकर आहे, पोळ्या आहे, त्या 2-4 भजी आहे, कालचं आलेलं. हां बघा मित्रांनो, ही तुम्हाला गावतो असं कांद्याचं रोप असं असतं. आणि ही मकाची कणस, हे बघा स्वीट कॉर्न मकाची कणस आहे, अशी मोठी मोठी कणस झाली ती खायासारखी. हे बघा ही सगळी स्वीट कॉर्न मकाच आहे. कणस चांगली खायला ती किलोवर जाते, ती महाग जाते ती कणस ही. चला मित्रांनो, मग हे आलतो रात्री बंगल्यावर मुक्कामाला राखण. मग आईला एक भाकर करून ठेवली, तिथं आहे इथंच थांबते आमची. कारण घरी जरा सोय नसल्यामुळे आमची चुलत भावाचा बंगला आहे. आणि मी चाललोय आता घरी. आईला भाकर करून ठेवली, ही करून ठेवली. आता मला घरी जाऊन पाणी मारायचं, हे करायचं, अजून लई काम आहे. बघा यांनी कशा मिरच्या लावल्या त्या बांधावर. तिकडं गोट लावले. ही खायची मका आहे, गोड मका. आणि मोटर चालू करायची सांगितली मला. मोटर चालू केली, आता ती आली नाही, ती अजून येणार आहे ती. बघा ही बोरच्या मोटर चालू केल्या ते. हो बोरच आहे बघा. हा बोरचीच मोटर चालू केलेली आहे. जाऊन आलो गावात एकदा. त्यांचा फोन आला की योगेश भाऊ मोटर चालू करून या, आम्ही दुपारपर्यंत येतो. म्हणलं ठीक आहे. मग तो आपल्याला आईला सांभाळते ती म्हणल्यावर एवढं तेवढं काम केलं तर मला काय वाटत बी नाही. असू दे तेव्हा काय, मला काम करायचं काय वाटत नाही, काय नाही. मांजर आलं तर घेत आता कुणी का? मी नाही आलो तर माझे कपडे काढून ठेवते. इथं 2 आहेत, ही पॅन्ट आणि 2 शर्ट. ते पुन्हा येऊन नेईन मग. आणि तिथं 2-4 भजी बी आहेत, एक पोळी आणि एक भाकर आहे. काही खायचं ती खा. कालवून पण आहे वांग्यास थोडं त्यात. हां मी चाललोय आता. मला अजून पाणी मारायचे, गावातली लाईट नव्हती. ह्यांचा फोन आला तर मोटर चालू करून करा तेवढी मकवर म्हणून आलतो करायला. तर मित्रांनो बघा, माणसाने विश्वास ठेवला, आपण बी विश्वासाचा कधी घात नाही करायचा, इमानदारीनेच राहायचं. कारण आमच्या आईबापाचं शिक्षणच आहे तसं. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद, बाय.